नमस्कार मित्रांनो, मार्गक्रमण अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. हा तुमचा एक हक्काचा प्लॅटफॉर्म म्हणून आपण हे सुरू केलेलं आहे. आपल्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे RDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण त्याच्यासाठी नुकतीच 235 पदांसाठीची ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये कोण अर्ज करू शकते, पात्रता काय आहे, वेतन, त्याच्यानंतर रिक्त पदे, त्यानंतर अभ्यासक्रम काय असणार आहे, या बाबतीत आपण हा सखोल विश्लेषण किंवा सखोल माहिती यामध्ये घेणार आहोत. तर आपण चला व्हिडिओला सुरुवात करूया. 16 संवर्गासाठीची ही जाहिरात असणार आहे. त्याच्यामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 1 S20 असणारे 7 पदांची ही जाहिरात आहे. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपद S20 असणारे 1 पदासाठीची ही जाहिरात आहे. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 संकेत व दूरसंचार S20 असणार आहे. ही सुद्धा 1 पदांसाठीची जाहिरात असणार आहे. उपनियोजक याला सुद्धा S20 असणार आहे. ही 29 पदांची ही जाहिरात असणार आहे. त्याच्यानंतर सहाय्यक भूमी मिळकत व्यवस्थापक S60 असणार आहे. ही ग्रुप बी ची जाहिरात असणार आहे. ही 4 पदांसाठी आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त पदं आपल्याला या जाहिरातमध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनिअरिंगची क्लास 2 साठी म्हणजे ग्रुप बी साठी 82 पदांची ही जाहिरात आहे. सगळ्यात जास्त पदं या पदाचे आढळतात याच्यात. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी कनिष्ठ अभियंता रेलपद ग्रुप बी S15, काहीला S14 सुद्धा आहे. 4 पदांसाठीची ही जाहिरात आहे. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता विद्युत याच्यासाठी ग्रुप बी पदासाठी असणारे S15 S14 असणारे 16 पदांची ही जाहिरात आहे. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंता व संकेत व दूरसंचारण यासाठी ग्रुप बी ची ही जाहिरात असणारे ह्या 2 पदं आहेत. त्यानंतर सहाय्यक समाज विकास अधिकारी 7 पदांची ही जाहिरात आहे. बाकी सगळ्यांना S15 S14 लागू आहे. त्याच्यानंतर सहाय्यक विधी अधिकारी हे लॉच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे या 4 पदांसाठीची जाहिरात आहे. त्याच्यानंतर उद्यान विद्या सहाय्यक ही S15 असणारे 2 पदांची जाहिरात आहे. त्याच्यानंतर उपलेखापाल हे कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी उपलेखापाल वाणिज्य ह्याच्यासाठी ग्रुप क ची जागा आहे. याला S14 असणार आहे. त्यानंतर लघु टेंक लेखक भूकंप मापक आणि संगणक तंत्रज्ञ यासाठी सुद्धा जाहिरात ही टोटल 235 पदांसाठीची ही जाहिरात आहे. यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणीची सुरुवात 18/2/2026 पासून म्हणजे आजपासून सुरुवात होणार आहे. तर शेवट अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 20/3/2026 20 मार्च 2026 असणार आहे. तर आपण पुढे या बाबतीत सखोलमध्ये बघूया की कुठल्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीला किती पदे आहे. तर आपण सुरुवातीला सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य गट अ ह्याच्या टोटल जागा जर बघितल्या तर आपल्याला टोटल जागा एकूण पदे 14 आढळतात. त्या राखीवसाठी 13 पदं आहेत. त्यानंतर SCBC साठी 12 पदं आहेत. त्यानंतर EWS साठी 10, OBC साठी 10. त्याच्यानंतर हे भजड साठी म्हणजे NTD साठी 8 पदं असणार आहे. त्याच्यानंतर NTC साठी 7 पदं आहे. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी 3 पदं देण्यात आलेले आहे. अनुसूचित जमातीसाठी 4 पदं आहे. VJNT साठी 5 पदं आहे. तर असं पुढे डिवायडेशन दिलेलं आहे. त्याची शैक्षणिक अर्हता बघूया. डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग और इज इक्वेलेंट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इज इन्स्टिट्यूशन. अनुभव सांगितले त्यात 5 वर्षाचा टोटल एक्सपिरियन्स असावा. त्याच्यानंतर पिरियड 3 इयर्स CDA स्केल इक्वेलंट स्केल अँड सिव्हिल इंजिनिअरिंग रेलफील्डसाठी असावा. हे तुम्ही वाचू शकतात की आपण पुढे ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊ द्या. नंतर सहाय्यक अभियंता श्रेणी रेलपथसाठी 14 पदांसाठीची जाहिरात आहे. यात शैक्षणिक अर्हता डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग इक्विव्हॅलंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन यासुद्धा या जी ॲड आहे ही जी या पदासाठी जी ॲड आहे यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स सांगितले आहे. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 याच्यासाठी संकेत दूरसंचार शैक्षणिक अर्हता सांगितले की डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग और इट्स इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन असं सांगितले. त्यानंतर ह्या सुद्धा एक्सपिरियन्स मागितले. टोटल एक्सपिरियन्स ऑफ 5 इयर्स 5 वर्षाचा अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर उपनियोजक गट अ वेतन स्तर दिला आहे S20 29 पदांसाठीची ही जाहिरात आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधील समतुल्य पदवी आणि
ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी यासाठी पाहिजे. त्यानंतर सहाय्यक भूमी मिळकत व्यवस्थापक वेतन स्तर S16 असणारे, याची शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, ही सगळ्यांसाठी ही असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, विधी शाखेची अथवा व्यवस्थापन मिळकत व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी, पदविका, MSCIT संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण. त्यानंतर अनुभव सांगितले 5 वर्षाचा. तर हे जे पद आहे सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक, यासाठी ओव्हरऑल सगळे डिग्री असणारे आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही डिग्रीतले विद्यार्थी यासाठी अप्लाय होऊ शकतात. फक्त यासाठी एक अट दिली आहे त्यांनी, 5 वर्षाचा अनुभव असावा. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2, यात त्यांनी डिग्री और डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग और इट्स इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन. त्यानंतर अनुभव 2 वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला ह्यासाठी. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ रेलपद गट ब S14 असणारे 14 पदांसाठीची ही जाहिरात आहे. यासाठी सुद्धा डिग्री अँड डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग सांगितलंय. त्यानंतर एक्सपिरियन्स सांगितलंय की प्रॅक्टिकल 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असावं. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता गट ब ची जाहिरात आहे. याला S14 असणारे 16 पदांची जाहिरात आहे. तर यात डिग्री और डिप्लोमा इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग इट्स इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे ही सुद्धा सेम ह्यात दिले आहेत. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स 2 वर्षाचा यालाही कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता व संकेत व दूरसंचार यासाठी शैक्षणिक अर्हता डिग्री और डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग और इट्स इक्विव्हॅलंट ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन. ह्याला सुद्धा एक्सपिरियन्सची आवश्यकता दिलेली आहे की प्रॅक्टिकल तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. टेलिकम्युनिकेशनमध्ये SNT मध्ये टेक्नॉलॉजी रिलेटेड तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्यानंतर सहाय्यक समाज विकास अधिकारी गट ब S15 असणारे 7 पदांसाठीची ही जाहिरात आहे. 14 पदांसाठीची जाहिरात आहे. तर ह्यामध्ये शैक्षणिक अर्हता सांगितली की मान्यताप्राप्त विद्यापीठातील समाजकार्य विषयातील, म्हणजे MSW ची तुमची पदवी पाहिजे, पदव्युत्तर पदवी PG तुम्हाला ह्या पदव्युत्तर पदवीमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर अनुभव दिलेला आहे. अनुभव 3 वर्षाचे काम धारण केलेल्या झोपडपट्टी सुधारणा आणि नागरिक सामुदायिक विकास क्षेत्रातील 3 वर्ष नामवंत संस्थांमधील अनुभव आवश्यक सांगितलेले आहे. त्यानंतर सहाय्यक विधी अधिकारी ही लॉच्या विद्यार्थ्यांसाठीची असणार आहे. ही 4 पदांसाठीची जाहिरात आहे. 4 पदांसाठीची जाहिरात आहे. अनुसूचित जातीसाठी 1, त्याच्यानंतर विजयंतीसाठी 1, इतर मागासवर्गीयांसाठी 1 व आरक्षीसाठी 1 असणार आहे. असं डिव्हायडेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याचं शैक्षणिक अर्हता बघून घेऊ. द कॅन्डिडेट मस्ट बी बॅचलर ऑफ डिग्री लॉ इट्स इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अंडर UGC. अनुभव 3 वर्षाचा अनुभव सांगितला आहे. हायकोर्ट और सिटी सिव्हिल कोर्ट सबऑर्डिनेट कोर्ट ह्यामध्ये सांगितलं आहे की 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असायला हवा. और एक्सपिरियन्स हँडलिंग लेवल मॅटर्स ऑफ लीगल डिपार्टमेंट एनी ऑफिसेस ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग PSU मध्ये. त्याच्यानंतर कॉर्पोरेशन फॉर नॉट लेस दॅन 3 इयर्स, म्हणजे 3 वर्षापेक्षा कमी नको तुम्हाला अनुभव या सुद्धा मागितलेला आहे. उद्यान विद्या सहाय्यक गट ब ही 2 पदांसाठीची जाहिरात आहे. यामध्ये तुम्हाला उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वनस्पती शास्त्र, कृषीशास्त्र, उद्यान विद्याशास्त्र, वनशास्त्र अथवा समक्ष यापैकी एका शाखेची पदवीधर असावा. ह्यात सुद्धा तुम्हाला अनुभव सांगितलेला आहे. तर 5 वर्षाचा अनुभव, किमान 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला असलेला पाहिजे यामध्ये. त्याच्यानंतर उपलेखापारमध्ये S14 असणार आहे. तर S14 मध्ये 33 पदांसाठीची ही जाहिरात आहे. तर ह्याच्यासाठी शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील, म्हणजे तुमचा कॉमर्स पाहिजे, 60 गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे. 60% गुणांसह तुमचं कॉमर्स असायला पाहिजे, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन 60% गुणांसह असायला पाहिजे. त्यानंतर मागासवर्ग प्रवर्गातील वाणिज्य शाखेतील पदवी किमान 55%, म्हणजे मागासवर्ग जे विद्यार्थी आढळतात SC ST OBC या विद्यार्थ्यांना 55% गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे. इतर MSCIT पाहिजे. त्यानंतर ह्याला 3 वर्षाचा अनुभव, म्हणजे वाणिज्य शाखेची पदवीनंतर शासकीय निमशासकीय स्वायत्त संस्था
व्यावसायिक संस्थेमधील लेखा वित्तीय कामाचा 3 वर्षाचा अनुभव. म्हणजे तुम्हाला कुठल्याही ह्याच्यात तुम्ही काम केलेलं असावं 3 वर्ष, तर तुम्हाला ह्यामध्ये अप्लाय करता येतं. त्यानंतर लघुटंकलेखकसाठी S8 दिलेलं आहे. 10 पदांसाठीची ही जाहिरात आहे. तर SSC म्हणजे 10वी तुम्हाला पाहिजे. त्यानंतर 80 वर्ड पर मिनिट, 80 ते 40 वर्ड पर मिनिट शॉर्ट हँड टायपिंग पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर भूमापक S8 असणारे 31 पदांची जाहिरात आहे. तर यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची तत्सम संस्थेची माध्यमिक शालांत व प्रमाणपत्र व परीक्षा उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक म्हणजे ITI सर्वशिक हा व्यावसायिक पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. MSCIT ॲडकॉर्ड संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. त्याच्यानंतर 2 वर्षाचा अनुभव सांगितलेला आहे सुद्धा. त्याच्यानंतर संगणक तंत्रज्ञान S6 असणार आहे. ते S6 असणार आहे. त्यामध्ये 2 पदांसाठीची ही जाहिरात आहे. त्यात सुद्धा SSC 10वी सांगितलेले आहे. 10वी सांगितले. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंट ह्याला हार्डवेअर टू सर्टिफिकेट कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट 7 वर्षाचा अनुभव सांगितला. त्याच्यानंतर अभ्यासक्रमाचं जर सांगितलं तर यात अभ्यासक्रम सुद्धा दिलेला आहे. तर समोर आपण अभ्यासक्रम बघूया. सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य, त्याची काठिण्य पातळी पदवी दिलेली आहे. पदवीसाठी एकूण मराठी दिलेले 20 मार्काला, इंग्रजी 20 मार्काला ह्याची सुद्धा पदवी असणार आहे. पदवीचं अभ्यासक्रम असणार आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान 10 मार्काला, GK 10 मार्काला असणार आहे. पदवीसाठी असणार आहे. त्यानंतर बौद्धिक चाचणी बुद्धिमत्ता रिझनिंगचं 10 मार्काला असणार आहे. ह्याला सुद्धा काठिण्य पातळी पदवी दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टेक्निकलचा 40 मार्काचा सब्जेक्ट असणार आहे. हा इंग्रजीतून असणार आहे. टोटल ही परीक्षा 100 प्रश्न असणार आहेत. 200 गुण दिलेले आहे. 120 मिनिटात तुम्हाला हे करायचे, सॉल्व्ह करायचे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेल्वेपद, याची जी ह्याला सुद्धा सेमच पॅटर्न दिलेला आहे. त्यांनी काठिण्य पातळी पदवी दिलेली आहे. मराठी 20 मार्काला, इंग्रजी 20 मार्काला, सामान्य ज्ञान 10 मार्क, त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी 10 मार्क आणि तांत्रिक तुमचा टेक्निकलचा जो सब्जेक्ट असणार आहे रेलपथ विषयक व पदवी दर्जाचे प्रश्नांचे असे 40 प्रश्न असणार आहे. त्याला सुद्धा 120 मिनिटं असणार आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 दूरसंचार, यात सुद्धा मराठी 20 मार्काला आहे, इंग्रजी 20 मार्काला आहे. मराठी व इंग्रजी 10 मार्काला. त्याच्यानंतर मराठी इंग्रजी व 10 मार्काला. त्यानंतर उपनियोजकला सुद्धा मराठी इंग्रजी म्हणजे भाषा मराठी इंग्रजी असणार आहे. तुम्हाला सामान्य सेमच सिलेबस दिलेलं आहे. कुठल्याही सिलेबसमध्ये चेंजेस नाही आहे. सहाय्यक भूमीसाठी मराठीला 20 मार्क, इंग्रजीला 20 मार्क, त्यानंतर GK साठी 10 मार्क असणार आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंगसाठी 10 मार्क व त्यांचं स्पेशल विधी मिळकत व्यवस्थापक विषयक व पदवी दर्जाचे प्रश्न ह्यामध्ये 40 मार्काचा हे असणार आहे. ह्याला सुद्धा 100 प्रश्न 200 मार्काला 120 मिनिटं असणार आहेत. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी, त्याला सुद्धा 20 मार्क, मराठीला 20 मार्क, इंग्रजीला 10 मार्क, GKला 10 मार्क, बुद्धिमत्ता चाचणी आणि 40 मार्क टेक्निकलचा सब्जेक्ट असणार आहे. ह्याला सुद्धा सेमच पॅटर्न दिलेला आहे. तर आपण पुढे बघूया. सगळ्यांना सेमच पॅटर्न दिलेला आहे. सहाय्यक अभियंता ग्रुप बीच्या ज्या जागा आहेत ह्याची सुद्धा काठिण्य पातळी पदवी असणार आहे. मराठी इंग्रजी 20 प्रश्न म्हणजे 20 मार्काला आहेत, म्हणजे 20 प्रश्न असणार आहे त्यांचे. त्यानंतर इंग्रजीला सुद्धा 20 प्रश्न 40 मार्क, 10 प्रश्न असणार आहे. त्यानंतर बौद्धिक चाचणीला सुद्धा 10 प्रश्न असणार आहे. एकूण 100 प्रश्न 200 मार्काला 120 मिनिटं. म्हणजे कुठल्याही ह्याचा अभ्यासक्रम, कुठल्याही जी संवर्गासाठीचा अभ्यासक्रमामध्ये कुठेही चेंजेस आलेले नाही. सगळ्यांसाठी मराठी, इंग्रजी, GK आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी ह्याला सेम डिवायडेशन दिलं आहे. व तुमचा जो टेक्निकलचा सब्जेक्ट असणार आहे त्याला 40 मार्काचा असणार आहे. जे वित्तीय लेखा ह्याला थोडं चेंजेस दिलं आहे. वित्तीय लेखासाठी उपलेखापाल या पदासाठी 10 मार्काला मराठी दिलेलं आहे. 10 मार्काला म्हणजे 10 प्रश्न मराठीचे असणार आहेत, 10 प्रश्न इंग्रजीचे असणार आहेत.
त्यानंतर जी के साठी तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर आपलं बुद्धिमत्ता 15 प्रश्न व तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंडसाठी 50 प्रश्न असणार आहेत. प्रश्नांची एकूण संख्या 100, 200 मार्कांसाठी 120 मिनिटं असणार आहेत. त्यानंतर लघु टंकलेखकसाठी मराठी 15 मार्काला, इंग्रजी 15 मार्काला व सामान्य ज्ञान 15 मार्काला व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिजनिंग 15 मार्काला, 15 प्रश्न असणार आहे. सॉरी, मार्क म्हणतोय मी, प्रश्न असणार आहेत. टोटल ह्याचे झाले 15 15 15 म्हणजे 60 प्रश्न. 60 प्रश्नाला असणारे लघु टंकलेखकसाठी. त्यानंतर भूकंप मापकसाठी सुद्धा 10 मार्काला 10 प्रश्न असणार आहेत. मराठीला 10 प्रश्न, इंग्रजीला सामान्य ज्ञान 15 प्रश्न असणार आहेत, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न असणार आहे व टेक्निकलसाठी 15 प्रश्न आहे. असे टोटल एकूण प्रश्नांची संख्या तुम्हाला, टोटल प्रश्नांची संख्या 60 असणार आहे. 120 मिनिटं, 120 मार्क असणार, 75 मिनिटं. यात तुम्हाला व्यावसायिक चाचणी दिलेली 80 गुणांची. त्यानंतर प्रत्येकाला नाही, लघु टंकलेखक आणि भूकंप मापक यासाठी 80 गुणांची व्यावसायिक चाचणी दिलेली आहे. त्यानंतर संगणक आणि तंत्रज्ञान काठिण्य पातळी 12वी दिलेली आहे. 12वी दिलेलं आहे. त्यानंतर ह्याचं मराठीला 20 प्रश्न, इंग्रजीला 20 प्रश्न, जीकेला 10 प्रश्न आणि बुद्धिमत्ता किंवा रिझनिंग ह्यासाठी 10 प्रश्न व 40 प्रश्न तुम्हाला संगणक विषयक व 12वी दर्जाचे प्रश्न असणार आहे. टोटल प्रश्नांची संख्या 100 दिलेली आहे. 200 मार्काला असणार आहे. 120 मिनिटं. त्यात पुढे आपण जाहिरातीमध्ये तसं काही दिलेलं नाही, पुढे तुम्ही वाचू शकता. तर तुम्हाला ह्या जाहिरातीमध्ये चलन असणारे 1000 रुपये खुल्या वर्गासाठी व मागास वर्गासाठी 900 रुपये चलन असणार आहेत. तर तुम्ही ह्याला फॉर्म भरू शकता. एक्सपिरियन्सवरती सगळे पदे देण्यात आले आहे. तर आपण इथं आता हा व्हिडिओ एंड करूया. धन्यवाद.